धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला झालाय। प्रचार आटोपून घरी परतताना हा गाडीवर हल्ला झालाय। तर धामणगाव रेल्वेवरून चांदूर रेल्वे येत असताना हा हल्ला झालाय। 4 ते 5 जणांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळते। तर चांदूर रेल्वे पोलिसात अज्ञाविरोधात गुन्हा दाखल आहे। प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे व सूचनाही आहे की कोणीही आपल्या गाव सोडून बूथ सोडून हॉस्पिटलला येऊ नये। हक्कावर ज्या पद्धतीनं ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई सुद्धा होईल आणि सध्या त्यांची हीच इच्छा आहे की आपण सगळ्यांनी आपापल्या गावातून निघावं आणि तिथं यांनी गोंधळ घालावा आणि कारभार करावा। त्यामुळे माझी विनंती आहे की कुणीही आपलं गाव सोडून बूथ सोडून बाहेर येऊ नये। फोनवर तुम्हाला सविस्तर माहिती देत राहील। आपल्या पदाधिकाऱ्यांशी किंवा पीएशी आपण संपर्क साधला तर आपल्याला माहिती मिळेल, पण कुणीही आपलं गाव सोडून येऊ नये।